एक 12 वर्षांची मुलगी असते. एकत्र कुटुंबात ती वाढत होती. तिच्या घरात तिची आई, बाप, चुलता व आजोबा राहत होते. अचानक त्या मुलीला उलट्या होऊ लागल्या. आपण 2 महिन्यांचं गरोदर असल्याचं तिला समजले. पुढे आपल्यासोबत काय घडणार आहे हे सुद्धा तिला समजलं. घरात कुणाला सांगावं, कसं सांगावं तिला काहीच समजेना. ती घाबरून आपल्या शेजारी राहत असणाऱ्या गावातील मावशीकडे आली. तिने मावशीला आपल्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली. 1 वर्षापासून असं होतंय ऐकून त्या मावशीला धक्काच बसला. असंही कधी घडू शकतं? काळी झद्रवणारी एक गावातील सत्य घटना आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. 27 डिसेंबर 2024 या तारखेला एक स्त्री तिच्या बहिणीच्या 12 वर्षाच्या मुलीला घेऊन गावच्या पोलीस चौकीत जाते. तिथे गेल्यानंतर ती तिथे बसलेल्या हवालदाराला म्हणते की मला इथल्या असलेल्या मेन साहेबांना भेटायचं आहे. हवालदार त्या महिलेला व तिच्यासोबत असलेल्या त्या मुलीला घेऊन साहेबांकडे जातो. तो पोलीस इन्स्पेक्टर त्या महिलेला विचारतो की बोला काय काम आहे. तेव्हा ती महिला त्या पोलिसांना म्हणते की साहेब, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. ही फक्त 12 वर्षांची आहे अजून, पण या 12 वर्षाच्या मुलीवर खूप अत्याचार झाला आहे. 12 वर्षाच्या वयात ही मुलगी 2 महिन्यांची गरोदर आहे साहेब, आणि हा अत्याचार करणारे तिच्या घरातीलच तिचा बाप, आजोबा व चुलता आहे. ती महिला जे बोलत आहे ते ऐकून त्या इन्स्पेक्टरला धक्का बसतो आणि तो खुर्चीवरून ताडकन उठून उभा राहतो. आता ते पोलीस अधिकारी तिला परत विचारतात की नेमकं काय झालं. तेव्हा ती महिला म्हणते की या मुलीच्या बापाने, चुलत्याने व आजोबांनी हिच्यावर बलात्कार केला आहे साहेब, तेही रोज रोज, आणि ही मुलगी आता 2 महिन्यांची गरोदर आहे. आता हे ऐकून त्या पोलिसांना देखील आश्चर्य वाटतं. भावाने बहिणीवर अत्याचार केलाय किंवा बापाने मुलीवर अत्याचार केलाय असं ऐकण्यात तर होतं, पण तिघं मिळून आपल्याच घरातील अशा लहान मुलीवर कसं काय इतका अत्याचार करू शकतात, तेही जन्मदात्या मुलीवर. आता ते पोलीस अधिकारी त्या मुलीला लगेचच हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअपसाठी पाठवून देतात. मेडिकलचा रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये येतं की खरंच ही मुलगी 2 महिन्यांची गरोदर आहे. पोलीस आता लगेचच त्या महिलेसोबत त्या मुलीला घेऊन त्यांच्या गावात जातात. तिथे गेल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना, आजोबांना व चुलत्याला लगेचच ताब्यात घेऊन पोलीस चौकीत आणतात आणि नंतर विचारपूस करायला सुरू करतात. जी महिला ही केस घेऊन आली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या मुलीची सख्खी मावशीच होती आणि तिथल्या जवळच्या गावामध्ये ती राहत होती. आता ही मुलगी खूपच घाबरलेली असते. पोलीस तिच्याकडे विचारपूस करण्यासाठी येतात, पण काय बोलावं काय नाही हे त्या मुलीला काहीच समजत नव्हतं. पण पोलीस काही महिलांना बोलावून तिच्यासोबत खूप गोड बोलतात. तिला अंजारतात, तिला गोंजरतात, तिला आपल्या विश्वासात घेतात आणि नंतर तिची चौकशी करायला सुरू करतात आणि तिला विचारतात की सांग, तुझ्यासोबत नक्की काय झालं होतं, ही सुरुवात नक्की कुठून व कशी झाली. त्यावेळी ती मुलगी हे सगळं सांगायला सुरू करते आणि बोलते, साहेब, 4 वर्षांपूर्वी माझी जी आई आहे तिच्यावर माझे वडील, माझे आजोबा, माझा चुलता तिच्यावर खूप अत्याचार करत असे. तिला शिवीगाळ करणं, तिला मारणं, तिला उपाशी ठेवणं हे रोजच त्यांचं सुरू होतं. त्यामुळेच या सगळ्यांना कंटाळून 4 वर्षांपूर्वी माझी आई व मी दिल्लीला निघून गेलो. तिथे जाऊन माझ्या आईनं काम करायला सुरू केलं आणि त्या कामातून येणाऱ्या पैशांवर आमचा उदरनिर्वाह सुरू झाला. तिथेच एका भाड्याच्या खोलीत आम्ही राहायला लागलो. 1 वर्ष तिथे जाऊन झालं होतं. तेव्हाच म्हणजे आजपासून 3 वर्षांपूर्वी माझे वडील व आजोबा आमच्या घरी आलेत आणि तिथे येऊन त्यांनी दोघांनीही माझ्या आईची माफी मागितली आणि म्हणाले की परत घरी चल, आमचे खाण्यापिण्याची खूप हाल होत आहे. आम्ही आता इथून पुढे तुला कधीच त्रास देणार नाही. तू परत आपल्या घरी चल, आपल्या गावाकडे चल. माझ्या आईलाही वाटलं की आता यांनी माफी मागितली आहे, हे परत असे करणार नाही म्हटल्यावर आपण आपल्या घरी जायला काय हरकत आहे. म्हणून मी व माझी आई परत आम्ही बाबा व आजोबांसोबत गावाकडे आलो. 2-3 महिने खूप छान गेले. ते माझ्या आईला काहीच म्हटले नाही. पण 4-5 महिन्यांनंतर पहिल्यासारखीच वेळ आली. माझ्या आईला त्यांनी सगळ्यांनी त्रास द्यायला सुरू केलं, मारझोड करायला सुरू केलं. माझी आई परत आता वैतागली. पण आता माझ्या आईकडे दुसरा कोणताच पर्याय राहिला नव्हता, कारण माझ्या वडिलांनी आईला धमकी दिली होती, जर तू इथून कुठे जाशील तर तुला आम्ही जिवंतपणे मारून टाकू.
नाहीतर तुझ्या या मुलीला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही. त्यामुळेच माझ्याकडे बघून माझी आई शांत बसली आणि तिने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. रोजच्या रोज आता आईला मारझोड करणं, शिवीगाळ करणं त्यांचं सुरूच होतं. पण तरीही आई नाईलाजाने ते सगळं सहन करत राहिली, फक्त माझ्यासाठी. आणि माझ्यावर सुद्धा या लोकांनी 1 वर्षापासून हे सगळं अत्याचार करायला सुरू केलं होतं. एक दिवस माझे वडील मला आमच्या शेतामध्ये घेऊन गेले होते, कामात मदत हवी म्हणून. मी जेव्हा शेतात गेले तेव्हा तिथे साधं पाखरूही दिसत नव्हतं. माझ्या वडिलांच्या मनात काय चालू होतं हे मलाही सांगता येणार नाही. त्यांनी इकडे तिकडे बघितलं व सरळ माझ्याजवळ येत मला हात लावायला सुरू केलं. नको ती गोष्ट माझ्यासोबत ते करायला लागले. माझ्यावर अत्याचार होऊ लागला. ते माझेच वडील होते. त्यांचा वाईट स्पर्श मला कळत होता. मी खूप घाबरले होते. त्या दिवशी माझ्यासोबत नको ते घडलं आणि वरून माझे वडील मला म्हणाले की ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर बघ. ही गोष्ट मी माझ्या आईलाही सांगू शकत नव्हते, कारण जर आईला सांगितलं असतं तर ती परत माझ्यासाठी भांडली असती. या लोकांनी तिला परत त्रास दिला असता. त्यातली त्यात माझी आई काही महिन्यांपासून जास्त आजारी होती. माझ्या घरच्या पुरुषांमुळे ती इतकी आजारी पडली होती की तिला उठताही येत नव्हतं आणि बसताही येत नव्हतं. तरी देखील ती हळूहळू काम करत आणि तरीही या लोकांचा अत्याचार सहन करत. म्हणूनच माझ्या आईच्या कानावर मी या गोष्टी घातल्या नाही. परंतु मला वडील वारंवार असा त्रास द्यायला लागल्यानंतर ही गोष्ट कुणाला तरी सांगणं गरजेचं होतं. म्हणून मला वाटलं मी आजोबांना हे सांगावं आणि मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की बाबा माझ्यासोबत असे करतात. माझ्या आजोबांनी मला धीर देत म्हटलं, तू माझ्या खोलीत चल, मी तुला समजावून सांगतो आणि त्यालाही बोलतो. मला वाटलं माझे आजोबा माझ्यासाठी काहीतरी पाऊल उचलतील. पण त्यांनीही मला खोलीत नेल्यानंतर खोलीचा दरवाजा बंद केला व जसा माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला होता तसाच त्यांनीही केला. आता मात्र मी अजूनच घाबरले, खूप हतबल झाले, खूप शांत राहायला लागले. बाबांसोबतच आता आजोबा देखील असले कृत्य माझ्यासोबत नेहमीच करू लागले. आजारी आईला सांगून तिला टेन्शन देऊ इच्छित नव्हते मी. म्हणून ही गोष्ट मी माझ्या चुलत्याला सांगावी असं ठरवलं आणि त्या दिवशी मी माझ्या चुलत्याच्या कानावर ही गोष्ट घातली. मी त्यांना म्हटले की माझ्या वडिलांनी व माझ्या आजोबांनी माझ्यासोबत असे असे कृत्य केले. तुम्ही त्यांना काहीतरी सांगा काका. आता माझ्या चुलत्यानं त्यांना समजावून सांगायचं सोडून त्यांनीही मला शेतावर नेलं. मी आशेने गेले की माझ्यासोबत माझे चुलते त्या दोघांनाही रागवतील आणि मला या गोष्टींपासून मुक्त करतील. परंतु तसे काहीच घडले नाही. माझ्या चुलत्याने देखील शेतात जाऊन माझ्यावर असाच अत्याचार केला आणि या घटना माझ्यासोबत वारंवार घडायला लागल्यात. कधी बाप, कधी आजोबा, कधी चुलता माझ्यावर अत्याचार करत. त्या तिघांनाही ते तिघं काय करतात हे माहिती होतं, पण त्यांना काहीच वाटत नव्हतं. मी इतकी हतबल झाले की आता माझ्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी कुणाला सांगू आणि कुणाला नको. आईला जर सांगावं तर ती या सगळ्यांना काहीतरी बोलणार हे खरं. त्यातली त्यात ती आजारी. हे लोक परत माझ्या आईला अजून जास्त त्रास देतील. कदाचित माझ्या आईसोबतही हे लोक हेच करत असतील नेहमीच, हे आता मला समजत होतं. म्हणून मी माझ्या आईला ही गोष्ट काहीच सांगितली नाही. पण टेन्शन घेऊन या लोकांचा अत्याचार सहन करून माझ्या आईचा 2 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आई मला सोडून गेल्यानंतर मी घरात एकटीच राहिले होते. पण हे लोक मला त्रास द्यायचं बंद झाले नव्हते. मलाही आता या गोष्टींचं काहीच वाटेना, कारण माझ्यासाठी उभं राहणारं कोणीच नव्हतं. पण अचानकच मला आता उलट्या होऊ लागल्या. जेवण जात नव्हतं, भूकही लागत नव्हती. आजारी पडल्यासारखं झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. कदाचित त्यांना काहीतरी संशय आला. त्यांनी एक किट मला दिलं व काय करायचं ते सांगितलं. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि ते किट त्यांच्या हातात दिलं, कारण यातलं मला काही समजत नव्हतं. त्यात 2 लाल रेषा पाहून माझे वडील घाबरले. मी गरोदर असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी माझ्या आजोबांना व माझ्या चुलत्यांना देखील सांगितलं. ते दोघेही घाबरले आणि आता या मुलीचं काय करायचं हे बोलणं त्यांचं सुरू होतं आणि गुपचूप ते माझ्या कानावर पडलं. त्यांनी मला मारून टाकण्याचा प्लॅन आखला. ते म्हणत होते की या मुलीला जर आपण जिवंत ठेवलं तर आपलं भांडं लवकरच फुटेल. ही गोष्ट जास्त दिवस लपत नाही. तिचं पोट वाढलं तर ती सगळ्या गावातही सांगत फिरेल. मग तिच्यासोबत आपण काय केलं हे पुढे येणार. मग कदाचित सगळे गावकरी आपल्याला जेलमध्ये पाठवायलाही चुकणार नाही. त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून मी खूप जास्त घाबरले. म्हणूनच मी मनाशी ठरवलं की आता काहीही करून स्वतःसाठी उभं राहायला हवं.
मी माझ्या मावशीकडे जायला हवं आणि तिला माझ्यासोबत जे काही घडलं आहे ते सांगायला हवं, नाहीतर माझ्यावरचे हे अत्याचार थांबणार नाहीत. जशी आई गेली तशी मी देखील लवकरच जाईल, कारण हे लोक मला खरंच मारून टाकायलाही चुकणार नाही. म्हणूनच मी दुसऱ्याच दिवशी गावातून जाणारी एक बस पकडली आणि बसमध्ये बसून सरळ मावशीच्या गावात जाऊन उतरले आणि तिच्या घरी गेले. गेल्याबरोबर मी रडू लागले. रडण्याचं कारण मावशीनं विचारल्यावर मी माझ्यासोबत झालेला सगळा प्रकार मावशीच्या कानांवर घातला. आई, सारखं आता मी देखील हे जग सोडून जाईल म्हणून मी रडू लागले. माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार ऐकून माझ्या मावशीच्याही पायाखालची जमीन सरकली. तिला वाटलं की हे लोक इतके नीचपणे कसे वागू शकतात. सख्खा बाप सख्ख्या मुलीवर असा अत्याचार कसा करू शकतो. बरं, बापाने केला तर केलाच, परंतु त्या आजोबांनी सुद्धा आपल्या नातीसोबत असे कृत्य केले. आणि आजोबाच नाही तर सख्खा चुलत्याने सुद्धा आपल्या पुतणीचा उपभोग घेतला. माझ्या मावशीनं माझे डोळे पुसत मला म्हटले की चल, आता आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागेल, तेव्हाच तुला काहीतरी न्याय मिळेल. आणि माझी मावशी मला तुमच्याकडे आता घेऊन आली. अगोदरच मी न घाबरता माझ्या मावशीकडे आले असते तर कदाचित हे घडले देखील नसते, परंतु हे काय घडत आहे तेच मला समजत नव्हतं. म्हणूनच भीतीनं मी शांत राहिले. त्या मुलीचं बोलणं ऐकून पोलीस सुद्धा आता खूप चिडले. त्या बाप लेकांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं. आता मात्र मुलीवर केलेलं कृत्य ऐकून ते पोलीस त्या तिघांनाही चांगलाच चोप देतात आणि तिघही आपण केलेला गुन्हा कबूल करतात व त्याची माफी मागतात. ही गोष्ट आता त्यांच्या गावात पसरायला देखील वेळ लागत नाही. गावात जेव्हा ही गोष्ट कळते त्यावेळी गावकरी सुद्धा प्रचंड प्रमाणात चिडतात. त्यांना खूप मनस्ताप होत होता. या घटनेनं प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती घाबरली होती, टेन्शनमध्ये गेली होती. त्यामुळे ते गावातील गावकरी म्हणतात की या तिघांनाही तुम्ही आमच्या ताब्यात द्या आणि पोलिसांच्या चौकीसमोर जाऊनच हे सगळे गावकरी आंदोलन करतात. या माणसांना आमच्या हवाली करा, आम्ही यांना आता सोडणार नाही. यांना जी शिक्षा द्यायची ती आता आम्ही बरोबर देऊ, जेणेकरून दुसरे माणूस असे कृत्य करण्याची परत हिंमत करणार नाही. परंतु पोलीस मात्र त्यांना समजवतात, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, कायद्यानुसार त्यांना जी शिक्षा व्हायची ती आम्ही नक्कीच देऊ, तुम्ही सगळे शांत व्हा. पोलिसांनी समजवल्यानंतर गावकरी आता शांत होतात. अशा प्रकारे या सगळ्या केसचा उलगडा होतो, तेही एका वर्षानंतर. घटनेतील मुलीची ओळख, परिवाराची ओळख, गावाचं नाव सांगितलं गेलं नाही, कारण ती मुलगी आत्ताशी फक्त 12 वर्षांची आहे. तिला तिचं पूर्ण आयुष्य पाहायचं आहे, जगायचं आहे. खूप कमी वयात तिनं खूप काही बघितलं आहे, म्हणून तिची ओळख सांगून तिला अजून त्रासात पाडायचं नाही. ती आता तिच्या मावशींकडे राहते. तिला न्याय देखील आता मिळाला आहे, परंतु या दुःखातून अजून ती सावरली नाही. आपण तर असा विचार करतो की गावात म्हणजेच खेडेगावांमध्ये खूपच चांगले संस्कार असतात, माणुसकी असते, तिथे अशा गोष्टी कधीच घडत नसतात. तिकडे लोक खूप चांगले असतात किंवा गावात असे कधीच घडूच शकत नाही. पण ही घटना घडल्यानंतर हे आपण खरं मानून चालणार नाही, कारण आजकाल गावामध्ये काय घडेल आणि काय घडणार नाही हे सांगता येऊ शकत नाही. गाव देखील आता या गोष्टींमध्ये बरेच पुढे चालले आहेत. शहरात या गोष्टी घडतात हे आपण ऐकून होतो, पण आता गावात देखील हे घडलं आहे हे सत्य आहे. ही होती आजची स्टोरी. आपल्या मुलींवर लक्ष ठेवा, आपल्या घरातल्या सदस्यांवर देखील लक्ष ठेवत चला. सगळेच माणसे वाईट नसतात, पण एखाद्याची तरी नजर वाईट असते हे विसरता कामा नये. रक्ताच्या मुलीसोबत असे करणाऱ्या नराधमांना फाशी होणारच. चला, या कथेसाठी एक लाईक नक्की करा, कॉमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. धन्यवाद.